मराठा समाजाला आरक्षण शक्य आहे, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी हा दावा केला आहे। आताची मोठी बातमी, तर 50% मर्यादेत मराठ्यांना आरक्षण शक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर ओबीसी आरक्षणास धक्का न लावता आरक्षण देणं शक्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। तर ओबीसी प्रवर्गात एक वर्गवारी वाढवून मराठ्यांना आरक्षण शक्य असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे। मोठी अपडेट मराठा आरक्षणासंदर्भात आपण बघतोय की मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना आता माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी हा दावा केलेला आहे। 50% मर्यादेत मराठ्यांना आरक्षण शक्य असल्याचं त्यांनी म्हटलंय। जटिल झालेला आहे। जरांगे पाटील वारंवार सांगत आहे की हे सरकारला पेलवणार नाही, झेपणार नाही, आणि ते खरे आहे की सगळीकडे हे जो मराठा आरक्षणाचा लढा आहे तो तीव्र झालेला आहे। आणखी 2 दिवसात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे आणि जरांगे पाटील परत आमरण उपोषणाला बसणार आहे। परंतु याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे। 50%च्या आत ओबीसीला धक्का न लागता संविधानिक आरक्षण आणि मराठा म्हणून आपण आरक्षण देऊ शकतो, हे मी वारंवार सांगत आहे। असाच एक प्रसंग 29 वर्षापूर्वी माझ्यावर आला होता। मी सरकारला सल्ला दिला होता। माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आपल्याला मंडल आयोग लागू करायचा होता। 1994 साली मंडल आयोग सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केला होता आणि 27% आरक्षण आपल्याला द्यायचं होतं। दरम्यान आपल्याकडे 10% आरक्षण हे ओबीसीला होतं आणि 4% आरक्षण भटक्या मुक्ताला होतं, 14% आरक्षण होतं आणि आपल्याला 27% आरक्षण देताना आपल्याकडे आणखी 3% आरक्षण शिल्लक होतं। ते एकूण 30% आरक्षणाचं डिस्ट्रीब्युशन झालं, अबकड झालं। आपण भटक्यांना वेगळं, विमुक्तांना वेगळं, धनगरांना वेगळं, अबकड केलं थोडक्यात। आणि त्यावेळेस हा प्रश्न भटक्या बंजारी वाद होता तोही मिटवला आपण आणि धनगरांना सुद्धा आपण आरक्षण दिलं होतं। तोच प्रसंग, तशीच परिस्थिती आज उद्भवलेली आहे आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ओबीसीचं सबकॅटेगरायझेशन करून आपल्याला देता येईल। सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच निवाड्यामध्ये 9 जजेसनी असं सांगितलं होतं की एखाद्या सरकारने ओबीसीचं सबकॅटेगरायझेशन केलं तर ते करता येईल का, वेदर दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड। येस, दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिड। आणि म्हणून संविधानात्मक आरक्षण आपल्याला देता येईल, ओबीसीला धक्काही लागणार नाही, मराठ्यांना सुद्धा आरक्षण मिळेल, समकक्ष ज्या जाती आहेत त्यांचा एक ग्रुप करता येईल। आपण बघतोय हरिभाऊ राठोड म्हणताय मराठ्यांना आरक्षण शक्य, ओबीसी मध्ये वर्गवारी करून आरक्षण देता येतं। सुप्रीम कोर्टात निर्णयानुसार ओबीसी तर वर्गवारीचे राज्यांना अधिकार असल्याचंही ते म्हणाले। ओबीसी मध्ये अ ब क ड वर्ग केले तसा कुणबी मराठी वर्ग तयार करावा। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया, चर्चा करूयात। आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे जोडले गेले आहे। गुणरत्न सदावर्ते जी, आपलं न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये स्वागत। हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया आम्ही ऐकवली आहे। हरिभाऊ राठोड यांचं जे म्हणणं आहे ते तुम्हाला मान्य आहे का? कशा प्रकारे ही प्रक्रिया असू शकते? सगळ्यात अगोदर तर मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं आहे, हरिभाऊंना उत्तर देत नाही पण कायदेशीर प्रक्रिया सांगतो, संविधानिक तत्व सांगतो। मराठा मागासच नाही आहे। 3 आयोग आणि 4थ्या आयोगाचं म्हणणं माननीय सर्वोच्च न्यायालयाने मागास म्हणून नामंजूर केलेलं आहे। त्यामुळं ओबीसीची सबकॅटेगरायझेशन ही दूरदराज गोष्ट आहे, ते तर अशक्यच आहे। त्यामुळं हरिभाऊ म्हणतात त्या प्रकारेच देता येणं अशक्य आहे आणि म्हणून मला म्हणायचं आहे, आणि मला कोणत्या समाजाचा अपमान होऊ नये म्हणून म्हणायचं नाही आहे, मृगजळाप्रमाणे आपण न मिळणाऱ्या गोष्टीला करिता राजकारणाखातर माझ्या मराठा भावांना नाहकपणे कोणीही विटीस धरू नये अशी माझं कळकळीचं घराणं आहे। अगदी गुणरत्नजी, आपण म्हणतात की मराठा हा मागास नाहीयेच, पण हाताची 5ही बोटं सारखे नसतात। त्याचप्रमाणे मराठा समाजाचं देखील आहे। मराठा समाजात आणखी असा वर्ग आहे ज्याला खरंच आरक्षणाची गरज आहे। मग अशा वर्गाचं काय, अशा मराठ्यांचं काय?
उत्तर देतो. अत्यंत साध्या पद्धतीने विचारलेला प्रश्न आहे. तुमच्या व्ह्युअर्सला सुद्धा ते उत्तर साध्याच पद्धतीने समजेल असंच देतो. 2 प्रकारच्या मागासलेपणाच्या व्याख्या आहेत. एक मागासलेपण असते ते सामाजिक मागासलेपण, दुसरं मागासलेपण असते ते आर्थिक मागासलेपण. सामाजिक मागासलेपणामध्ये सोशल डिसेबिलिटी लागते. आता मला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा विषय चर्चेत आणायचा आहे. सामाजिक मागासलेपण म्हणजे मंदिर प्रवेश बंदी आहे का? सामाजिक मागासलेपण म्हणजे घरं जे आहेत, आपण ज्याला म्हणतो कोणत्याही समाजाचा अपमान करायचा नाही, सगळ्या समाजाचा मान राखतो, हागंदरीच्या बाजूला घरं आहेत का? मला तुम्हाला सांगायचं आहे की सोशल डिसेबिलिटी कुसाबाहेरचं घर आहे. सोशल डिसेबिलिटी म्हणजे तुम्हाला अपमानकारक वागणूक आहे. जसं माझा जे लोखंडाचं काम करणारा घिसडी भाऊ असतो, तो माझा भाऊ जो आहे पाल असा छोटासा टाकून काम करतो. अरे हे कर रे, हे याला दार लावून दे रे. आणि जर आपण माझ्या मराठा भावाच्या इथे जे पाटील आहेत, आज जरी जमीन कमी झाली असेल तरी त्या पाटील भावाकडे जेव्हा जातो, त्या कुटुंबात लहान लेकरू जरी असलं तर काय पाटील साहेब काय चाललंय म्हणलं जाते. हे मागासलेपण आहे. आणि हे ज्याला म्हणतो आपण नॉन बॅकवर्डनेस आहे, म्हणजे मागासलेपण नसलेला भाग आहे. आता दुसरा भाग तुम्हाला सांगतो, आर्थिक मागासलेपण. आर्थिक मागासलेपण म्हणजे शेती वाटणीमध्ये कमी होणे. आर्थिक मागासलेपण म्हणजे अचानकपणे म्हणजे दुष्काळी वारंवार होणे, म्हणजे निसर्ग साथ न देणे, याला आर्थिक मागासलेपण म्हणतात. सामाजिक मागासलेपणामध्ये आरक्षण जे आहे मागास आयोग ठरवतात. मराठ्यांच्या संदर्भानं मागास आयोगाने सामाजिक असण्यास नकार दिला. त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे की मराठे मागास ठरत नाहीत. त्याच्यामध्ये मराठ्यांचे मुख्यमंत्री, ठीक आहे तुम्ही म्हणता मराठ्यांचे नुसते मुख्यमंत्रीच बघू नका, नुसते आमदारच बघू नका, चला बघूया आपण मराठा भावांमधून निवडून आलेले खुल्या वर्गातले ग्रामपंचायतचे सदस्य, चला आपण बघूया पंचायत समितीचे सदस्य, चला आपण बघूया दूध डेऱ्यांचे सदस्य, चला आपण बघूया खरेदी विक्री संघांचे सदस्य, चला आपण बघूया फेडरेशनचे सदस्य, चला आपण बघूया कामगार संघांचे सदस्य. हे सगळं काही गोष्टी मागासलेपणाच्या व्याख्येला बसत नाहीत. आणि म्हणून जे मराठा भाऊ जे कोणी आर्थिक मागासले आहेत, मग नुसते मराठेच नाही इतरही जे आर्थिक मागासले आहेत, त्या भावांसाठी सध्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी आर्थिक मागासलेपणासाठी 10% जागा दिलेल्या आहेत. त्या 10% जागांमध्ये 80% जवळपास मराठा भावांनी त्या जागा मिळवलेल्या आहेत. मग ते नोकऱ्यांच्या संदर्भाने असतील, शिक्षणाच्या संदर्भाने असतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं हरिभाऊ काय म्हणतात, पॉलिटिशियन्स राजकारणी काय म्हणतात किंवा सामाजिक कार्यकर्ते काय म्हणतात, त्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाचे तत्व काय म्हणते, संविधानाचे तत्व काय म्हणते, या आधारे मी तुम्हाला मांडणी करून अत्यंत सोप्या शब्दात सांगितलंय. मराठा भाऊ सामाजिक मागासलेपणात येत नाहीत. मराठा भाऊ जे कोणी अडचणीचे असतील त्यांच्यासाठी मोदीजींनी 10% सवलत दिलेली आहे. अगदी. पण सुप्रीम कोर्टाने निकाल देताना 50% मर्यादेची चिंता नाही, एक्स्ट्रॉर्डिनरी सिच्युएशन म्हणजे काही जर असाधारण स्थिती असली तर हे कारण देऊन आरक्षण मर्यादा ओलांडता येईल आणि आरक्षण देता येईल. त्यामुळे मराठ्यांना पुन्हा एम्पिरिकल डेटा गोळा करून आरक्षण देणं शक्य आहे का, याबद्दल आपल्याला काय वाटतं? असो, सगळ्या राजकारण्यांना हात जोडून विनंती करून सांगतो, याला एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस म्हणत नाहीत. एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाला लागू होत नाहीत. एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस जे तत्व आहेत त्या तत्वांना लागू होत नाही आणि त्यामुळं मराठा आरक्षण दिलं जाऊ शकत नाही. डंके की चोट पे सांगतो. कसं देणार? कोणाची व्यक्तिगत मालमत्ता आहे का? उदाहरणार्थ तुमची शेती माझ्या शेतीला लागू नये आणि चला वाटून घेऊ रे भाऊ भाऊ, अशी परिस्थिती आहे का? समाज हे संविधानिक तत्व आहे. ह्या तत्वाला आपल्याला ओलांडता येत नाही. चुकीचे अर्थ काढू नका.
आणि मला सांगा, जे कोणी आरक्षण म्हणजे मला कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित बोलायचं नाही, चला होऊन जाऊ द्या एकदाच. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला त्यांचे वकील परत एकदा टेबलवर चर्चेला घेऊन या म्हणा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयोवृद्ध पुढारी शरद पवारांच्या आणि दस्तूर खुद शरद पवारांना सुद्धा टेबलवर लिहून दाखवा म्हणा, देता येते का आरक्षण. एकांतात जेव्हा हे बोलत असतील, विचार करत असतील, यांना माहिती असती सत्य परिस्थिती, संविधानिक तत्व, परंतु राजकारण, मताची गोळाबेरीज करण्यासाठी ही सगळी मंडळी अशा प्रकारची चुकीची चर्चा करू नये, ही माझी भावना आहे. बरं गुणरत्न सदावर्तीजी, तुमच्याकडे पुन्हा येते. आपल्यासोबत माजी खासदार, त्यासोबतच मराठा आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड हे देखील चर्चेत सहभागी झाले. तुमच्याकडे येते. त्यांनाच माझा तुम्हाला असा प्रश्न की मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे असं तुम्ही म्हणताय. तुमची त्रोटक जी प्रतिक्रिया आहे ती देखील आम्ही आता दाखवली. तर आम्हाला आता हे विस्तारानं सांगा, ही प्रक्रिया नेमकी कशी असेल आणि हे कसं शक्य होईल. अगदी बरोबर. माझं म्हणणं आहे की मराठा समाजाला 50% आत आरक्षण देता येईल. आवाज येत नाहीये मला त्यांचा. ओबीसीला धक्का न लागता देता येईल, संविधानिक देता येईल आणि मराठा म्हणूनच देता येईल. त्यामुळे आमचे मित्र विद्वान सदानंद गुणवंत सदा रत्ने साहेबांनी जे सांगितलं त्यांची माहिती अधुरी आहे. ते सुप्रीम कोर्टाचे वकील आहे, पण त्यांना सुप्रीम कोर्टाचं लँडमार्क जजमेंटच माहित नाही अजून. त्यांना सब कॅटेगरायझेशनचं तत्व काय हे माहित नाही अजून. आणि त्यामुळे त्यांनी एकदा वाचावं की लँडमार्क जजमेंटमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सब कॅटेगरायझेशन करा आणि कशासाठी करा, तर हाच प्रकार धक्का लागू नये एकामेकांना. आणि म्हणून उदाहरण दिलं होतं की एखाद्या राज्याने जर सब कॅटेगरायझेशन केलं ओबीसीचं, तर ते शक्य आहे का, संविधानिक आहे का, whether that will be a constitutional valid? Yes, that will be valid. तो धागा पडून मान्य पंतप्रधानांनी जस्टिस रोहिणी आयोग नेमलेला आहे 2017 साली. त्याचा रिपोर्ट सुद्धा मागच्या वर्षी आलेला आहे आणि कदाचित त्या बेसवरच आता जे 27% आरक्षण आहे केंद्रामध्ये त्याचं विभाजन होणार आहे. आणि मी जे सांगतो ते विभाजन करण्याचं आहे तेव्हा ते धक्का लागणार नाही. आणि विभाजन करताना समकक्ष ज्या आहे त्यात तत्सम जाती, कुणबी, मराठा आणि लेवा पाटील, जसं आम्ही विमुक्ताला दिलं, भटक्यांना दिलं, धनगराला दिलं आणि वंजारीला 2% दिलं. हे कशासाठी दिलं की धक्का लागला होता. बंजारी एक आहे असा निर्णय सरकारने दिला होता. त्याच्या अगेन्स्ट मीच आहे, लढा लढलो आणि जिंकलो. आणि शेवटी सरकारला आणि विशेषतः मान्य शरद पवार मुख्यमंत्री असताना मी लाख धन्यवाद देईल शरद पवार साहेबांना की त्यांनी हा प्रश्न जेव्हा मंडल आयोग क्लिअर झाला, जेव्हा मंडल आयोग चॅलेंज झाला होता आणि सुप्रीम कोर्टच्या 9 जजेसने क्लिअर केला आणि सांगितलं देशभर 27% आरक्षण लागू करा, तेव्हा मान्य शरद पवार हे पहिले मुख्यमंत्री ज्यांनी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पहिल्यांदा जर मंडल आयोग कोणी लागू केला असेल तर तो मान्य शरद पवार साहेबांनी लागू केलेला आहे. त्यावेळेस तर त्यांनी सगळ्यांना न्याय दिलेला आहे. त्या शरद पवारला तुम्ही एकेरी भाषेत बोलता, त्या शरद पवारला तुम्ही ओरडून बोलता, त्या शरद पवारचं तुम्ही ज्यांनी आमच्या भटक्या मुक्तांना न्याय दिला, जे सामाजिक ज्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर शाहू फुलेंच्या नंतर आम्ही शरद पवारला त्या ठिकाणी बघतो, त्या व्यक्तीला तुम्ही वाटेल ते बोलता आणि त्यामुळे असे प्रसंग घडतात. मराठा समाजाला सुद्धा ओरडून बोलताय तुम्ही. तुम्ही 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 वकील आहात, तुम्ही सांभाळून बोलायला पाहिजे, हळू बोलायला पाहिजे. एकदा सुप्रीम कोर्टामध्ये मी हजर होतो आणि सुप्रीम कोर्टाच्या जजनी डाटलं यांना, हे मासळी बाजार नाही आहे, हे मच्छी मार्केट नाही आहे. आता तुम्ही टीव्हीलाही मच्छी मार्केट करून टाकलाय.
बरं तुम्ही हरिभाऊ जिथे बोलताय- हरिभाऊ तुम्ही जो फॉर्म्युला सांगितला त्यावर सदावर्ते हसताय, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यावा. सदावर्तेजी बोला. हरिभाऊचं वय होऊन गेलेलं हे चालू आहे. आहे. हरिभाऊला धंदा काही नाही. हरिभाऊ शरद पवारांना, फुले शाहू आंबेडकरांच्या बरोबरीला बसवत आहेत. हरिभाऊच्या बोलण्यावरून मला हरिभाऊंना मांजर म्हणायचं नाही, पण ताटाखालच्या मांजरासारखं हे बोलणं हरिभाऊचं, हे मला आणि हरिभाऊच्या समाजातून येतात त्या समाजातल्या 5 लोकांना सुद्धा पटू शकत नाही. मराठा समाज हा पालावर, गावाच्या बाहेर तंड्यावर राहत नाही. माझे बंजारा भाऊ तंड्यावर राहतात. हरिभाऊ इथं मटण विक्रेता झालेत हॉटेलमध्ये. दोन्ही हातामध्ये मटण घेऊन हरिभाऊ माझ्या दारावर येऊन मला आमदार होऊ दे, मला भीक मागणारे हरिभाऊ हेच आहेत. आणि शरद पवारांची तुंतुनी वाजवणारे, सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या दारावर उभे राहणारे आणि मधून मी आर्ग्युमेंट करून आल्याच्या नंतर मला माहिती घेऊन आपली उपजीविका चालवणारे, लोकांमध्ये माहिती पसरून हेच हरिभाऊ राठोड आहेत. यांचं माझं नातं भाच्या आणि मामाचं आहे. त्याच्यामुळं मला हरिभाऊवर जास्त बोलायचं नाही आणि हरिभाऊची मला खेचायची जास्त नाही. हरिभाऊ आपल्या मर्यादेपेक्षा जास्त बोललेत म्हणून वस्तुस्थिती सांगत आहे. आणि त्याच्या पुढं जाऊन हरिभाऊचं ज्ञान आता काढतो मी. हरिभाऊ, तुम्ही मराठा भावांना चुकीच्या मार्गाने नेऊ नका. विहिरीत नाही तर पवऱ्यात येत नसतंय, हे साधं तत्व आहे. मागासच ठरत नाहीत तर ओबीसीमध्ये एंट्री तर सोडा. ते ओबीसीच्या कोणत्याच पॅरामीटर्समध्ये, म्हणजे जी सर्वोच्च न्यायालयाने किंवा मागास आयोगाने लावून दिलेल्या तत्वामध्ये मराठा येत नाहीत. हरिभाऊंना कसंही करून शरद पवारांनी तरी बोलवावं किंवा कुणीतरी बोलवावं, या लालसेपोटी, या लालूचे पोटी मराठा समाजाला कुठेतरी जवळ जाऊन लोळी घेऊन कोणीतरी मला बोलवेल का चर्चेला, ह्यासाठी या हवासापोटी माझ्यावर बोलून काहीतरी हरिभाऊला मिळेल का, एवढ्या पुरता हरिभाऊंचं हे वक्तव्य आहे. याच्या बाहेर हरिभाऊचं कोणतंही तत्व, कोणताही पॅरेग्राफ कुठेही लागू होत नाही. आणि राहिला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने काय म्हणलंय, हरिभाऊ चष्मा बदलून घ्या आणि जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन जे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मराठांच्या केसमध्ये दिलेला आहे, त्या केसमध्ये वरिष्ठ असं आणि एक मान पान देऊन माझी सगळी आर्ग्युमेंट लिहिलेली आहे. ती पाहिजे तर वाचून दाखवतो. हरिभाऊ बनवा बनवी होऊ शकते, खो खोचा खेळ होऊ शकतो, परंतु सत्य दडत नसतंय. आणि महाराष्ट्राने हरिभाऊ सारख्या माझ्या मराठा भावांनी यांच्या नादीला लागू नये, कारण यांच्याकडे तत्व शून्य आहे. आणि कसंही करून शेवटच्या स्पेलमध्ये आपल्याला आमदारकी मिळती का, त्याची ही बुक आहे. बरं, या संदर्भात मी तुम्हा दोघांकडे येते. मी भाजप प्रवक्ते गणेश हाके यांच्याकडे जाणार आहे. गणेश हाकेजी, आपण हा फॉर्म्युला ऐकलाय, गुणरत्न सदावर्तेंचं देखील बोलणं ऐकलंय, आपली यावर भूमिका काय? आमची भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची होती. त्या अनुषंगाने ज्या ज्या म्हणून आरक्षण देण्यासाठीच्या प्रक्रिया करायच्या त्या आमचं सरकार महाराष्ट्रात असताना नारायण समिती नेमून, नारायण समितीच्या अध्यक्षतेखाली ती समिती नेमल्यानंतर समितीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारावरती तो निर्णय घेण्यात आलेला होता. तो ऑर्डिनन्स रद्द झाल्यानंतर आमच्या सरकारनं त्याचं कायद्यात रूपांतर केलं. कायद्यात रूपांतर करून त्याला कायदा केला आणि मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. गणेश हाकेजी, तुम्ही जो सांगताय तो भूतकाळ झाला, मात्र या पुढचं काय हा प्रश्न उपस्थित होतो. नाही, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की तुम्ही मला विचारलं की तुमचं याबद्दलचं मत काय, तर आमचं मत मराठा समाजाला आरक्षण देण्याचंच मत आहे. आणि ते देत असताना संविधानाच्या चौकटीत ठेवून, कायद्याच्या चौकटीत बसून त्यांना आरक्षण कशा पद्धतीने देता येईल. कारण सुप्रीम कोर्टानं ज्या गोष्टीसाठी त्यांचं आरक्षण नाकारलेलं आहे त्या गोष्टीच्या वरती स्वतंत्रपणे विचार करून त्याच्याबद्दलची स्वतंत्रपणे वेगळ्या स्वरूपाची माहिती किंवा त्याचा काही संदर्भ जोडून आपल्याला नव्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल या बाबतीत सरकार सध्या विचार करत आहे. आणि सरकारची प्रामाणिक भूमिका मराठा समाजाला आरक्षण देण्याची आहे. बरं गणेशजी, सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देऊन 3 वर्ष झाली आहे, मात्र आता जरांगे उपोषणाला बसले तेव्हा भाजपला जाग आली आहे, म्हणून पुन्हा हा प्रश्न चर्चेला जातोय. मी ते सांगितलं तुम्हाला की मध्यंतरी जेव्हा यांचं सरकार होतं, महाविकास आघाडीच्या सरकारनं ज्या पद्धतीचं हे आरक्षण सगळं, म्हणजे जसं ओबीसीचं आरक्षण त्यांनी घालवलं, तसंच यांनी त्याही आरक्षणाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही हायकोर्टामध्ये आरक्षण म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही टिकवण्याचा प्रयत्न केला, चांगले तज्ञ स्वरूपाचे वकील दिले आणि आम्ही ज्या पद्धतीनं आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे ते मुद्देसूदपणे आणि कायद्याच्या
संदर्भात सहित जेव्हा हायकोर्टाला आम्ही बरं, सांगितलं तेव्हा हायकोर्टानं ते मान्य केलं आणि बरं मराठा गणेशजी, समाजाचं माझाच आरक्षण नाही टिकलेलं होतं. संपूर्ण मराठा समाजाचा हा प्रश्न की मराठा समाजाला आता आरक्षण देणं राज्य सरकारच्या हातात आहे का? निश्चितपणे मी सांगितलं तुम्हाला की मराठा समाजाला आरक्षण देणं हे राज्य सरकारच्या हातात होतं, म्हणूनच मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं ना. ते सुप्रीम कोर्टानं म्हणजे बरं, सुप्रीम तुम्ही कोर्टानं तुम्ही ते होतं टिकवलं म्हणताय नाही. होतं म्हणताय मात्र आता आहे का? माझा प्रश्न आहे, आता ते राज्य सरकारच्या हातात आहे का? ते निश्चितपणे राज्य सरकार हे त्याच्या हातात आहे, म्हणूनच राज्य सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये जाहीरपणे आपली भूमिका मांडतायत आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ अशा स्वरूपाचं विधान करतायत. बरं, राज्यात भाजपचं सरकार आहे, केंद्राचं भाजपचं सरकार केंद्रात देखील आहे. काल मोदी आले, मात्र या ज्वलंत विषयावर न बोलताच मोदी निघून गेले. मराठा समाजाच्या मनात याबद्दल देखील रोष आहे. जरांगींनी तो व्यक्त देखील केलाय. सरकार कोणतंही असू दे, केंद्रात कुठल्याही पक्षाचं सरकार असं, राज्यात कुठल्याही प्रकारचं असो, शेवटी राज्य कारभार करत असताना तो कायदेशीर आणि संविधान घटनेला म्हणजे मान्य असलेला अशा स्वरूपाचा कारभार करावा. तेव्हा कायद्यानं आणि घटनेनं ज्या पद्धतीच्या म्हणजे मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच द्यावे लागेल. पण नुसतं आरक्षण द्यायचं असं एक मुलीचं पत्र घेऊन महाराष्ट्र सरकार आरक्षण देऊ शकणार नाही. त्याला सगळ्या प्रक्रिया पूर्ण केलं तरच ते म्हणजे घटनेनं दिलं, आपण कायद्यानं दिलं तरच ते कोर्टात टिकेल. नाहीतर जसं सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं तसं पुन्हा ते रद्द केलं जाईल. बरं गणेशजी, येते तुमच्याकडे पुन्हा येते. आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक वीरेंद्र पवार देखील आहे. वीरेंद्रजी, तुम्ही या प्रतिक्रिया ऐकल्या, ही चर्चा ऐकली आहे, तुम्हाला काय वाटतं, मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे का? पहिली म्हणजे जे पहिले दोन लोकांनी जे वक्तव्य केली मराठा समाजासंदर्भात, त्याच्यामध्ये हरिभाऊ राठोड होते, ज्यांनी सातत्याने मराठा समाजाला कसं आरक्षण देऊ याची भूमिका घेतली. म्हणजे एका मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहिले की जे प्रयत्न करतायत की मराठा समाजाला कशा प्रकारे आरक्षण देता येईल. एक दुसऱ्या समाजाचे असले तरी ते मराठा समाजाच्या बाजूने उभे आहेत. दुसरे अजून काय जे काय अभ्यासक असतील किंवा माजी वकील वगैरे असतील, त्यांची नेहमीच मराठा समाज तोडण्याची भूमिका राहिलेली आहे आतापर्यंत. त्यामुळे काल पोरांनी देखील त्याची गाडी तोडली. त्यांनी सांगितलं की हागणवारीच्या बाजूला असलेलं गट, आज राष्ट्रामध्ये एवढी मोठी योजना झाल्यानंतर कुठे हागणवारी राहिली? मोदी साहेबांनी स्वच्छ भारताची एवढी मोठी संकल्पना केली, पूर्ण केली, कुठे हागणवारी राहिली? आता कुठे दाखवायची त्यांना? बरं, कुणाकडे मोठ्या गाड्यात आणि कुणाकडे छोट्या गाड्यात, कोण पाटील राहिलेत आणि कोण काय राहिलेत हे सर्वांना माहिती आहे. आताच्या परिस्थितीवरती बोलावं माणसानी. सध्या परिस्थिती काय आहे, अहवालामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कशावरती हे झाले, भाष्य झाली, कुठले पॉइंट्स मांडले गेले नाहीत, कुठले मांडू दिले नाहीत, आणि म्हणून आता क्युरेटिव्ह पिटिशनची पुन्हा एकदा विंडो ओपन झाली. त्यामुळे जे आपण म्हणत होतो की जो निकाल झालेला आहे, जो मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे, तो आता क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून पुन्हा एकदा उभा राहतोय. पुन्हा एकदा ती दारं उघडली गेली आहेत, ओपन झालेली आहे. त्याच्यावरती पुन्हा चर्चा होणार आहे. जे फॅक्ट्स दाखवले गेले नव्हते, जे दडवले गेले होते, जे चुकीच्या पद्धतीने चुकीच्या लोकांनी मांडले होते, त्या संदर्भामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन ही सुप्रीम कोर्टाने मान्य केली. आणि ही एक मोठी बाजू मराठा समाजाची आहे. ज्या पद्धतीने कोणी वर्गाला काही करावं, कुठले डंकी की चोट पे कोट पे, याला आम्ही उत्तरच देत नाहीत. जे काय आहे ते डायरेक्ट आणि सरळ सांगायचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये काय होत आहे ते तुम्ही पण बघा. ज्यावेळी आता पुन्हा एकदा मराठा समाज, राज्यातले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ज्याप्रमाणे आता पुन्हा एकदा ही क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये आपले वकील बाजू मांडतील, जी मांडलेली बाजू नव्हती ती पुन्हा एकदा मांडतील, त्यानंतर निकाल काय येईल तो कळेल. जे मागासलेपणा संदर्भामध्ये तुम्ही भाष्य करता ते मागासलेपण मांडायला तरी सुप्रीम कोर्टाने दिलं होतं का? हे होतेच त्यावेळी वकील, आता नाही येत वकील, पण त्यावेळी होते, आता नाही येत, आता नाही उभे राहू शकत. त्यामुळे जी पद्धत त्यांनी त्यावेळी अवलंबली होती, ज्यावेळी कोर्टामध्ये जशा प्रकारे कोविडच्या कारणास्तव ऑनलाईन सर्व सबमिशन झाल्या आणि समाजाची बाजू मांडली. तुमचं उत्तर ऐकलंय. यानंतर मी सदावर्तेकडे येणार आहे. मराठा आंदोलनासंदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आपले मान्यवर जोडले गेलेले आहे.
वीरेंद्र पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी या वीरेंद्र पवार यांच्या भूमिके संदर्भातच अधिक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे जाते. क्युरेटिव्ह पिटिशन खरं तर दाखल करण्यात आलेली आहे. सदावर्तेजी, आपल्याला काय वाटतं, या क्युरेटिव्ह पिटिशनचा मराठा समाजाला फायदा होईल का? दोन तीन प्रश्नांचं उत्तर देतो आवाज येतो. वीरेंद्रच्या आणि आपल्या सुद्धा. सगळ्यात अगोदर तर वीरेंद्रजी, मला माझी नुसती गाडीच काय फोडल्या तुम्ही, माझा जीव जरी घेतला आणि माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत आणि श्वासापर्यंतही मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो, हे मागास ठरू शकत नाही समाज आणि त्याच्यामुळे आरक्षण मिळू शकत नाही. तत्वावर तुम्ही येतच नाही आहेत. राहिला प्रश्न हागंदरीचा, एका दिवसाच्या हागंदरीची गोष्ट नसते वीरेंद्रजी. माधुरी पाटील नावाची केस ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत प्रश्नावलीतल्या आहेत, ती प्रश्नावली वाचून झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये ती स्पष्टपणे वाचून झालेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व पॅरामीटर्स पूर्ण केल्याच्या नंतर मराठा समाज मागास ठरत नाही आणि त्याच्यासाठी 100 वर्षाचं मागासलेपण कमीत कमी आहे. आणि त्याच्यामुळे कोणत्याच तत्वात न येताना केवळ आपण भडकाऊ बोलत आहात. संविधानिक तत्व आपली ऐकण्याची भूमिका नाही. आणि राहिला प्रश्न आता दुसरा, त्याच्या व्यतिरिक्त मला त्यांना काही जास्त मला नाही वाटत की ते कोणत्या विशेष त्यांना किंमत देण्याची गरज आहे. परंतु मी आता उत्तर देतो, नाही, हे तुमची चूक आहे, हे तुमचं गैरलागू आहे. अरे तुम्ही जर क्युरेटिव्ह पिटिशनची गोष्ट करता तर मग ओबीसीत कसे, आणि तुम्ही ओबीसीत म्हणताय तर मग क्युरेटिव्ह पिटिशन मराठा आरक्षणात कसे? हेच तुम्ही फसवणूक करताय माझ्या मराठा भावांची. माझ्या मराठा भावांवर तुम्ही राजकारण करताय. माझ्या मराठा भावांना चुकीच्या मार्गाने नेताय तुम्ही तुमचं राजकारण खुशाल करा. आमच्या सोबत सुद्धा मराठा भाऊ एसटी महामंडळातले तुमच्या सोबत काही मोजण्या एवढे संविधानातला हक्क आम्ही पाळतो. मराठा भाऊ जे आहेत मेजॉरिटी 33,000 आहेत. ते आमचं संविधानाला बांधील होतं. संविधानातला हक्क हेच आहे का? संविधानाचा हक्क आहे आमच्या क्युरेटिव्ह मध्ये जाणं आम्हाला दिलंय आणि संविधानातला हक्क हेच आहे का? सर्वोच्च न्यायालयात संविधान सर्वोच्च न्यायालय देतंय, त्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे तुम्हाला? अजून ज्ञान घ्या, ज्ञान. संविधानाने दिलेला हक्क आहे. फक्त तुम्हाला तुम्ही कसं काय नाकारू शकता? तुम्हाला पाहिजे त्याचं संविधान नाही आणू खूप शकत. चांगलं आहे. लिहून दिलेलं, आमच्या गावातल्या माणसांनी लिहून दिलेलं, देशभर जे आहे जगभर असलेलं संविधान खोटं असू शकत नाही. खोटे असू शकतात. गुणरत्न सदावर्तेजी, वीरेंद्र पवारजी आपल्याकडे येते. मी गणेश हाके यांच्याकडे जाणार आहे. गणेश हाकेजी, याआधी जेव्हा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेला होता तेव्हा मात्र कोर्टानं हा सर्व जे आरक्षणाचं जी काही याचिका आहे ती फेटाळली होती आणि आरक्षणाला नकार दिला होता. मात्र त्यावेळी तुमचं सरकार नव्हतं. मात्र आता तुमचं सरकार आहे. आपल्याकडून क्युरेटिव्ह पिटिशन देखील दाखल करण्यात येते. आता तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये आपली बाजू कशी मांडणार आहात? आम्ही जी हायकोर्टामध्ये ज्या पद्धतीचं मराठा हा मागासलेला आहे त्याचं आम्ही समिती नेमून त्याचे सर्वेक्षण करून ज्या पद्धतीची दोज वार सोशल इकॉनॉमिक बॅकवर्ड्स त्याला आरक्षण घटनेमध्ये तरतूद आहे आणि मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे हे आम्ही सिद्ध केलं होतं हायकोर्टामध्ये. आणि तेच म्हणणं जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पद्धतीने हायकोर्टामध्ये हे सिद्ध केलं होतं तसंच पुनर्निरीक्षण रिव्ह्यूचा जो रिपिटिशन जे होत आहे तर त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्र सरकार म्हणून याला निश्चितपणे सहकार्य करेल आणि आपली बाजू मांडेल की खरोखरच मराठा समाज हा मागासलेला आहे आणि ते सर्वेक्षणांती हे सिद्ध झालेलं आहे. तेव्हा आम्ही केलेलं आहे, त्याचं सर्वेक्षण करून आम्ही सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्यानंतरच महाराष्ट्र सरकारनं कायदा केलेला आहे. हे आम्ही सुप्रीम कोर्टात सुद्धा नीटपणे मांडू की जे मागच्या वेळेच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं मांडलं नाही, त्या जाणीवपूर्वक त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नव्हतं, त्यांना मराठ्याला आरक्षण आम्ही दिल्याचं आवडत नव्हतं आणि त्यांना ते रद्द करायचं होतं म्हणून जाणीवपूर्वक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सरकारनं इथं नीटपणे मराठा समाजाची बाजू मांडली नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाला जेव्हा बाजू नीट मांडली जात नाही तेव्हा ज्याला एव्हिडन्स नसतात किंवा प्रूफ नसतात तेव्हा कोर्ट त्या पद्धतीने निर्णय देत असतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे कमी पडल्यामुळं सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द करण्यात केलेलं आहे. आम्ही महाविकास आघाडीकडून चूक झाली, मात्र तुम्ही ती चूक कशी दुरुस्त करणार आहात? तुम्ही कशी बाजू मांडणार आहात? आम्ही अभ्यास केलेला आहे, आमच्याकडे सगळ्या पद्धतीचे एव्हिडन्स आहेत, पुरावे आहेत
त्या पुराव्यानिशी आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आमचं म्हणणं मांडू आणि मराठा समाजाला आरक्षण निश्चितपणे मिळवून देऊ. कशी तयारी करणार आहे? तयारी नेमकी कशी ते आम्हाला सांगा. नाही तेच तुम्हाला सांगितलं ना, हायकोर्टामध्ये ज्या पद्धतीनं आपली अत्यंत मोठे मोठे वकील लावलेले होते, विधिज्ञ अत्यंत चांगल्या पद्धतीचे, ज्यांचा खूप घटनेच्या संदर्भामध्ये अभ्यास आहे, आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास आहे, असे आम्ही तज्ञ अशा स्वरूपाचे विधिज्ञ तिथं नेमलेले होते आणि त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने महाराष्ट्र सरकारने जो काही कायदा केलेला आहे त्याच्या संदर्भातली बाजू मांडलेली होती, आरक्षणाच्या संदर्भात मांडलेली होती. तीच बाजू तशाच पद्धतीने आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडू. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की मराठा समाज हा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे का? आहे. शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, अत्यंत गरीब समाज आहे आणि अत्यंत ज्या पद्धतीनं इतर समाज जे मागासलेले आहेत तशाच पद्धतीने मराठा समाज मागासलेला आहे. हे सर्वेक्षणाच्या अंती परिस्थिती वस्तुस्थिती आहे. ते कुठल्या पद्धतीचा खोट्या पद्धतीचा तो रिपोर्ट नाही आहे, तो प्रत्यक्ष वास्तवावर आधारित अशा स्वरूपाचा रिपोर्ट आहे आणि त्याच्या फिगर्स आणि ठीक आहे सर. माझा पुढचा जो प्रश्न आहे तो हरिभाऊ राठोड यांना आहे. हरिभाऊजी, तुमचा फॉर्म्युला आणि क्युरिटी पिटिशनचा मुद्दा तुम्हाला काय वाटतं? नाही, क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल मी बोलणारच नाही, माझा विषय नाही आहे. त्यांना आरक्षण इथेच मिळणार आहे, तुम्ही क्युरेटिव्ह पिटिशन कडे जाणार नाही. मी परत सांगतो, माझे प्रिय भाचे गुणवंत सदावर्ते, मी मामा त्या नात्याने एक डबा घेऊन गेलो होतो त्यांच्याकडे, कारण माझी सून प्रेग्नंट होती त्यावेळेस. प्रेमाने त्यांच्याकडे मी प्रेमाने गेलो होतो, पण त्यांच्याकडे काही मागायला गेलो नव्हतो. ते माझा भाचा जास्तीत जास्त निघत जातील केस. माझा भाचा आणि माझी सून प्रेग्नंट होती, तिच्यासाठी मी डबा घेऊन गेलो होतो. तुला मागायला एवढं काही तू काही मोठा नाही आहे, परंतु एक प्रेमाने गेलो होतो. तर त्याच्यानंतर मला हळूहळू लागलं. परंतु तुम्ही शरद पवारांची गोष्ट काढली. हरिभाऊ शरद पवारांचा हरिभाऊ राठोड व्यक्तिगत विषय बाजूला ठेवा, मराठा आरक्षणावर चर्चा सुरू आहे. माझी दोघांनाही विनंती आहे, हरिभाऊ राठोड, गुणरत्न सदावर्ते, व्यक्तिगत विषयावर ही चर्चा नाहीये, मराठा आरक्षणासंदर्भात ही चर्चा आहे, त्याविषयीच बोलावं. ऐका ना, नाही शरद पवार टीका करणं एवढे मोठे नाहीयेत तुम्ही नाहीयेत. शरद पवारच्या जागी नाही तुम्ही पोहोचला अजून. तुम्ही पंतप्रधान किंवा शरद पवार एवढे फुले शाहू आंबेडकरांच्या बरोबरीने तुम्ही शरद पवारांना म्हणालात मी तुमचा निषेध करतो. हरिभाऊ, मी निषेध गुणरत्न सदावर्तेजी, हरिभाऊ राठोडजी, हा प्रश्न बरोबरीने शरद पवारांना उल्लेखलेला आहे. शरद पवार एवढे मोठे होऊ शकत नाही. बरोबरीचे मानत नाही महाराष्ट्र, मानत नाही मराठवाडा, मानत नाही विदर्भ, मानत नाही महाराष्ट्र. माफी मागा तुम्ही. शरद पवारांना तुम्ही फुले आंबेडकरांच्या बरोबरीला ऐका. वैयक्तिक भांडणं ऐकायला समाजाचं करा. चर्चा करण्यासाठी रिकामं बसलेलं आहे, तुम्ही घेऊन बसता. माझी हीच विनंती आहे हरिभाऊ राठोड, गुणरत्न सदावर्तेजी, व्यक्तिगत गोष्टीसाठी मुद्द्यासाठी नाहीये. मराठा आरक्षणासंदर्भात ही चर्चा आहे, तुम्ही मराठा आरक्षणासंदर्भातच बोलावं. हरिभाऊजी, आपला मुद्दा. कुठल्या चर्चा त्यांच्या घरच्या गोष्टी. हरिभाऊजी, मराठा आरक्षणासंदर्भात आपला मुद्दा स्पष्ट करा. आपण जो फॉर्म्युला सांगितलाय आणि क्युरेटिव्ह पिटिशन मराठा समाजासाठी काय फायदेशीर राहू शकतं, या क्युरेटिव्ह पिटिशनचा त्यांना फायदा होईल का? त्यांना आरक्षण, मी परत रिपीट करतो की 50% आत मिळेल, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, संविधानिक आरक्षण मिळेल आणि मराठा म्हणून आरक्षण मिळेल आणि पुढच्या 10 दिवसात मिळेल. त्यामुळे आपल्याला कोणाची गरज नाही या सगळ्यांच्या ऐकण्याची. बाबासाहेब आंबेडकरांनी 16/4 मध्ये म्हटलेलं आहे की राजाच्या मते राजाला वाटलं तर ते देऊ शकतात, ते कसे देऊ शकतात मला माहित आहे. कॅबिनेट मध्ये त्याचा विचार होईल, त्यामुळे सगळ्याच गोष्टी काही इथे सांगण्याची गरज नाही आहे. 100% त्यांना आरक्षण मिळेल आणि 10 दिवसात मिळेल, हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. 10 दिवसात मराठा समाजाला आरक्षण मिळेल आणि स्वतंत्र आरक्षण मिळेल
त्याबरोबर आमच्या बारामोलचेदार समाज आहे, ज्याला माननीय पंतप्रधान साहेबांनी अप्रुव्हल दिलं. जे 13 जाती आहेत, नाविक, खातीवाडी, लोहार, सोनार, सुतार, धोबी, विश्वकर्मा गुरव या सगळ्यांना मराठा बरोबर त्यांनाही वेगळं आरक्षण मिळेल. हे तुम्ही बघाल 10 दिवसामध्ये तुम्हाला कळेल की या महाराष्ट्रामध्ये हा जटिल प्रश्न सोडवला जाईल, कायदेशीर सोडवला जाईल आणि ते संविधानिक असेल. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा, महाराष्ट्राने निश्चित राहावं. मराठा समाजाच्या जे गुणवंत आहे, ज्याला म्हणतो आपण के गरजवंत आहे, त्यांना निश्चितपणे आरक्षण मिळेल ही हरिभाऊ राठोडची गॅरंटी आहे. हरिभाऊ राठोड गॅरंटी देत आहे. सदावर्तेजी बोला. हरिभाऊंचं वय जास्त, हरिभाऊंना वाचन आता लक्षात राहत नाही. 16(4) व्याख्या सामाजिक मागासलेपण आहे आणि सामाजिक मागासलेपण अशी स्पष्ट शब्द आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे 16(4) व्याख्या हरिभाऊंनी चुकीची वाचून दाखवली. असो, मला त्यांच्यावर जास्त बोलायचं नाही. मला एक आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम देशातल्या राजकारण्यांना मला हात जोडून विनंती करायची आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, सगळ्याच राजकीय पक्षांना 50% खुल्या जागा ह्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या आधारे बेसिक स्ट्रक्चर म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत. त्या 50% खुल्या जागांवर ब्राह्मण असतील, कोमटी असतील, मारवाडी असतील, जैन असतील, सिंधी असतील, तेच नाही तर इतर खुल्या वर्गातले जे मागासले आहेत ते सुद्धा गुणवंत असतील, त्यांच्यासाठीच्या या 50% जागा आहेत. हे पिल्लर आहे, या देशाचं पिल्लर आहे, बेसिक स्ट्रक्चर आहे संविधानाचं. आम्ही हिंदुस्थानी नाहीत का, असा प्रश्न मला काँग्रेसच्या अध्यक्षांना, राष्ट्रवादीच्या अध्यक्ष ते शरद पवार विचारायचं की आम्ही जर हिंदुस्थानी आहोत तर हे 50% जागांच्या संदर्भानं हे देता येत नाही असं का म्हणण्याचं धारिष्ठ तुम्ही दाखवत नाही. 50% मध्ये येता येणार नाही आणि ओबीसी मध्ये मागास नाहीत म्हणून जाता येणार नाही. ह्या दोन्ही गोष्टी मी सांगितल्यात. आपला मुद्दा समजला, आपला मुद्दा समजला. मी वीरेंद्र पवार यांच्याकडे जाते. वीरेंद्र पवारजी, सदावर्ते काय म्हटले आपण ऐकलंय, आपली भूमिका. पहिले ती काय बोलतायत ते त्यांना बोलायला सांगा, मांडायला सांगा. ओरडताय कशाला, आमच्या कानाला कशाला त्रास देताय? तुमची जी भूमिका आहे तुम्ही स्पष्ट मांडा तिथे. ओरडून ओरडून काय होणार आहे? विषय कुठला चाललाय? क्युरेटिव्हच्या संदर्भामधला विषय चाललाय, त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भाष्य करावं. आम्ही सांगितलेलं आहे की राज्य सरकारने क्युरेटिव्ह कडे सुप्रीम कोर्टाकडे क्युरेटिव्ह पिटिशनसाठी ऍप्लिकेशन केलं होतं. सदावर्तेजी, आपला मुद्दा झालाय, आपला मुद्दा आपण ऐकलाय. वीरेंद्र पवार यांना बोलू द्या. आणि नंतर या विषयावरती जे स्पष्टीकरण आहे ते त्यांनी द्यावं किंवा त्याच्यावरती त्यांनी मत मांडावं. बाकीचे इतर मामा भाच्यांची भांडणं, त्यांची घरची भांडणं त्यामुळे वेळ कशाला काढताय? आमचं साधं सरळ हे आहे. आमचं तिथे आंदोलन आज जालन्यामध्ये चालू आहे, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे. आमच्याकडे परिस्थिती वेगळी आहे. इथे मुलं एका पाठोपाठ एक आत्महत्या करतायत, कुठले तरी अशी कृत्य करतायत ज्याच्याकडून ते गुन्हेगार शाबूत व्हायला लागले. मग अशा वेळी आम्हाला समाज शांत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अशी कुठल्या तरी भडकाऊ भाषण घेणाऱ्या लोकांना आपण मोठं करून त्याच्यावरनं होणाऱ्या परिस्थिती ही शेवटी आम्हाला निस्तरावी लागते. आणि जी नंतर काही ठिकाणी जीव गमावलेले असतात तर त्या ठिकाणी अजून परिस्थिती वाईट होते. त्यामुळे आज शांततेमध्ये घेणं हे आंदोलन आवश्यक आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. पण अशी भडकाऊ भाषण देऊन, लोकांना उत्तेजित करून, काहीतरी चुकीचं बोलून, त्यांना रस्त्यावरती आणून त्याच्याकडनं काहीतरी प्रवृत्त करून घेणं आणि नंतर मग पुन्हा डंकी की चोट पे वगैरे असल्या फालतू गोष्टी करणं, हे ऐकायला काय आम्ही मराठा समाज बसलेलो नाही. आम्ही आमच्या मागणीसाठी आहेत. आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही. आमच्या हक्काचं जे हिरावलेलं आहे इतक्या वर्षापासून जे नाही मिळालेलं, 40 वर्ष आम्ही शांत पद्धतीने लढाई चालू आहे. 50च्या वरती आता बलिदान गेलं, आठवड्याभरामध्ये 10 गेलेले आहेत. आम्हाला त्याची चिंता आहे. हे असले फालतू ओरडणाऱ्यांवरती आम्हाला काय करायचंय? त्यांचा काय संबंध आहे? कोण आहेत ते? अभ्यासक आहेत? कोण आहेत? वकील आहेत? कोण आहे? काय त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे कम्युनिटीला? काय कॉन्ट्रीब्युशन नाही. अशा लोकांचं आम्ही कशाला ऐकावं? जो अभ्यासक असेल, जो बाबा आमदार खासदार असेल, जे राहिलेले जे कमिटीमध्ये काम करतात, त्यांचं ऐकू आम्ही.
ते बाकीच्या लोकांचं घेऊन तुंतनं वाजवून काय करायचे ते वाजवलं, पाहिलं आम्ही कसं वाचतं ते. बर बस झालं. आम्ही आमच्या समाजाच्याशी असलेल्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत आणि आम्हाला आता फार कमी कालावधी आमच्याकडे राहिलेला आहे. आमचे उपोषणकर्ते आता 2-3 दिवस झाले उपोषण करतात, पाणी न घेता उपोषण काही ठिकाणी चालू आहे. ती परिस्थिती आम्हाला सांभाळायची आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये त्याच्याकडे आम्ही लक्ष द्यायचं आणि आमच्या तरुण लोकांना आम्हाला शांत ठेवून आंदोलन आम्हाला पुढे रेटायचं याच्या संदर्भामध्ये आम्ही काम करतोय. बाकी राज्य सरकारने दिलेला त्यांचा शब्द पाळावा. मुख्यमंत्र्यांनी तर शपथच दिलेली आहे. बाकीच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेल हेही ग्वाही दिलेली आहे. त्याबद्दल आम्ही तिथेच साशंक आहोत. सुप्रीम कोर्टाने दरवाजा उघडलेला आहे, त्यावरती आम्ही डोळे उघडून वाट बघत आहोत. नक्कीच वीरेंद्रजी, खरं तर हरिभाऊ राठोड यांनी एक फॉर्म्युला मांडलेला आहे की ओबीसी मधून जे सब कॅटेगरी आहे त्यातून मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नाही, त्यांनी जी मांडलेली रोहिणी कमिटीच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मांडलेली भूमिका त्यांनी बऱ्याच वेळा आमच्या समोर मांडलेली आहे. परंतु कसं आहे की हे राज्य सरकारने करण्याचं काम आहे. समाज म्हणून एकटा आपण कुठलाही असा निर्णय घेऊ शकत नाही. आणि ज्यावेळी आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये आम्ही ज्यावेळी भाष्य करतो त्यामुळे कम्युनिटी ऍज अ होल आम्हाला करावं लागतं. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. 32% आमचा मराठा समाज असल्यामुळे आमचं पुढारपण जास्त लोकांना दिसतं. पण त्याच्याबरोबर एक लक्षात नाही की सर्वात जास्त होणाऱ्या आत्महत्या असतील किंवा शेतकरी असतील हा पण मराठा समाजातला एक घटक आहे. आणि त्यामुळे ही जी परिस्थिती आहे त्यांनी जे सांगितलं की वाटून घेण्यासारखं आहे आरक्षण, पण ते राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ठरवायचं असतं. ते भूमिकेमध्ये आम्ही जरी उद्या हो म्हटलं तरी बाकीच्या ज्या त्याच्यासाठी लागणारे जे पॅरामीटर्स आहेत मराठा समाजाला आरक्षणासाठी मागास सिद्ध करणं वगैरे हे राज्य सरकारचं काम आहे. ते पूर्ण केल्यावरतीच होऊ शकतं. त्यामुळे पहिल्यांदा क्युरेटिव्ह पिटिशनचं पहिल्यांदा निकाल काय येतो त्याच्यावरती पुढचं भाष्य होणार आहे. कारण त्याला लागणाऱ्या ज्या पूरक गोष्टी आहेत हे राज्य सरकारला कराव्या लागणार आहेत. कारण आयोगाकडनं त्या शिफारसी होणं आवश्यक असतं. ज्या पूर्तता करायच्या त्या आयोगाने करायचे असतात. आणि त्यामुळे हा ओव्हरऑल जे त्यांचं मांडणं आहे ते जरी आपण एका अर्थी जरी मान्य उद्या केलं तरी राज्य सरकारकडनं ते पुढे येणं आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही इंडिव्हिज्युअल ह्या संदर्भामधले कुठलंही त्याच्यावरती आम्ही ठोस निर्णय देऊ शकत नाही. राज्य सरकारने घेण्यातल्या त्या भूमिका आहेत आणि राज्य सरकार आणि केंद्राने जे निर्णय घेतील मराठा समाजात तो आपल्याकडे येईल. बर सदावर्तेजी बोला, आपल्याला काहीतरी बोलायचं होतं. कायदेशीर बाब सांगितली नाही, क्युरेटिव्ह पिटिशन बद्दल सांगितलं नाही, लोक कसे जमा करायचे गुमरांग करायचे ते सांगितलं. यांची भूमिका एका समाजापुरती असेल, त्या समाजाच्या प्रती आम्हाला सुद्धा सद्भावना आहेत, परंतु ज्या गोष्टी मिळत नाहीत मृगजळाच्या मागे आम्ही समाजाला पाठवणार नाही. ते ज्या समाजाची गोष्ट करतात त्या समाजाच्या पैकी आमच्यासोबत 33,000 मराठा समाज आहे. त्यासोबतच आमचे सगळे पदाधिकारी मराठा आहेत. आज तुम्हाला सांगतो कागलमध्ये सुद्धा काल माझ्या गाडी फोडल्याबद्दल मराठा भावांनी आंदोलन केलंय. अमरावतीमध्ये मराठा भावांनी माझी गाडी फोडल्याबद्दल आंदोलन केलंय. तुम्हाला सांगतो सर्वत्र आमचे मराठा भाऊ आहेत. आम्ही जातीच्या विरुद्ध नाहीत. राहिला प्रश्न दुसरा, हे पवार स्वतःच किती कन्फ्यूज आहेत. एका बाजूला सांगतात सब कॅटेगरायझेशन, मागास तर ठरा, मागास ठरल्याशिवाय सब कॅटेगरायझेशनमध्ये तुम्ही जात नाहीत. दुसरी गोष्ट क्युरेटिव्ह पिटिशनच्या बाबतीत सन्माननीय अँकर जे आहेत ते वारंवार विचारतायत. मी तुम्हाला सन्माननीय अँकर मी आपल्या श्रोत्यांसाठी आणि व्ह्युअर्ससाठी मी सांगतो क्युरेटिव्ह पिटिशन हे पॉईंट ऑफ लॉ आहे आणि पॉईंट ऑफ लॉ असल्यामुळं कोणत्याही पद्धतीने कोणत्याही एव्हिडन्सला 0.1% पाहिल्या जाण्याची शक्यता असते. 0.1%. त्यामुळं मला असं म्हणणं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनमधून मागास मराठा ठरणं हे म्हणजे जवळपास म्हणजे अशक्य असलेली बाब आहे. फक्त शक्य काय आहे तर पॉईंट ऑफ लॉवर चर्चा होईल आणि पॉईंट ऑफ लॉ मध्ये एक मुद्दा ऑलरेडी डिसाईड झालेला आहे की EWS रिझर्वेशनच्या संदर्भाने थांबा. आता अँकर आता त्यांना बोलतं बंद कर. आता मी कायद्यावर बोलायला लागलो की ते समाजावर जाते. सदावर्तेजी आपण बोला. क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भाने बोलतो. आता मुद्दा असा आहे की क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये जर तुम्हाला एकच मुद्दा तुमचा पॉईंट ऑफ लॉ असू शकेल की EWSचं आरक्षण म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन त्याच्यामध्ये 80% जवळपास मराठा भावांनी ते जागा पटकावलेल्या आहेत. तर त्या संदर्भानं 50% वर कसं गेलं तर ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऑलरेडी EWSची सर्वोच्च न्यायालयाने व्हॅलिड ठरवलेली आहे. ती जजमेंट जी आहे पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये वाचली जाईल. याच्या बाहेर मला नाही वाटत की माझ्या आणि राहिला प्रश्न माझा काय अभ्यास आहे, मी डॉक्टरेट आहे, PhD आहे. माझ्या या महाराष्ट्रातल्या देशभरातल्या सर्वाधिक
ऍडमिनिस्ट्रेटिव्ह केसेस मी चालवलेला माणूस आहे आणि मी एखाद्या गरीब कष्टकऱ्यांना फाशी दिली काय, जेल केली काय, वकिली केलं काय, हे माझा मोठेपणा समजतो, दागिना समजतो. त्यामुळं मला हे सांगायचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशन मधून फार काही साध्य होऊ शकणार नाही. मला पुन्हा एकदा राजकारण्यांना सांगायचं, आम्ही 50% खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लढत आहोत. तेच भारताचं पिल्लर आहे, तेच संविधानाचं पिल्लर आहे आणि त्या पिल्लरला तुम्ही हात लावू नका. आम्ही हिंदुस्थानी आहोत, प्रभू श्री रामचंद्रांना मानणारे आम्ही सुद्धा आहोत, छत्रपती शिवरायांचे आम्ही सुद्धा मावळे आहोत. आणि शेवटी मला सांगायचंय पवार, तुम्हाला खुलं सांगत आहे मी, सीमेवर असलेले मराठा समाजातील सैन्यामध्ये असलेले भाऊ त्यांनी हँड फ्री फोन केला. जे काश्मीरला आहेत त्या काश्मीरी भावांनी हँड फ्री फोन केला. सगळे एकत्र बसले आणि त्यांनी सांगितलं, सर फोन हँड फ्री आहे, आम्ही मराठा आहोत, सैन्यामध्ये आहोत आणि आम्ही तुम्हाला सांगत आहोत तुमची भूमिका योग्य आहे, तुम्ही खरं बोलता. सैन्यातल्या मराठा भावाला खरं वाटतंय, कष्टकरी मराठा भावाला खरं वाटतंय. केवळ लोक जमावून काहीतरी राजकारण करणाऱ्या काही लोकांना माझं खोटं वाटतंय. त्यामुळे मला चिंता नाही, मी माझ्या खुल्या वर्गातील 50% जागांसाठी लढत राहील. बरं, बोला वीरेंद्र पवार बोला. माझ्या कुटुंबातले सर्वजण सैन्यातच आहेत, त्यांना नाही खरं वाटत. आणि 80% ईडब्ल्यूएस मधली जी फिगर तुम्ही सांगता ही कुठून आणली? कुठेही शासकीय आकडे असे आलेले नाहीत की ईडब्ल्यूएस मध्ये 80% मराठा समाज आहे. ईडब्ल्यूएस हा इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी आहे, कुठल्या जातीसाठी मर्यादित नाही. त्यामुळे ह्यांच्याकडे कुठून आकडे आले, कोणी यांना आकडे दिले, त्याचं पण आकलन झालं पाहिजे. काहीतरी आपलं सांगायचं, समोर सांगायचं. सदावर्तेजी थांबा, वीरेंद्र पवार यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या, त्यांना बोलू द्या. थांबा सदावर्तेजी. चला आता वाचून दाखव. सदावर्तेजी, आपण आपला मुद्दा पूर्ण केलाय. वीरेंद्र पवार यांना आपला मुद्दा पूर्ण करू द्या, ते बोलतायत. वीरेंद्रजी बोला. 80% ईडब्ल्यूएस मध्ये जे ते सांगतायत की मराठा समाज आहे, अहो तो जो सेक्शन दिलाय तो इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी दिलेला आहे, तो जातीसाठी कुठला दिलेला नाही. त्यामुळे उगाच जात त्याच्यामध्ये घुसवता कामा नये. तो सेक्शनच इकॉनॉमिकल विकर सेक्शन असं म्हटलंय. मग तुम्ही जातीचा आधार त्याच्यामध्ये कसा काय घेता? तो सेक्शन जातीसाठी नाहीच आहे. आज तुम्ही म्हणताय की तुम्ही शिक्षण घेतलं होतं, म्हणजे शिक्षण घेतलं होतं त्याच्यामधला त्याचा पहिला शब्द कळला पाहिजे काय आहे. तो इकॉनॉमिक विकर सेक्शन वाले घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही जात शोधणार. तुम्हाला कोणी पाठवलं जात शोधायला त्याच्यामध्ये? आणि कोणी तुम्हाला दिले जातीचे आकडे? अगदी वीरेंद्रजी, गुणरत्न सदावर्तेजी, खरं तर चर्चेचा समारोप करण्याकडे मी वळते, पण माझा एक शेवटचा प्रश्न गणेश हाके यांना. गणेश हाकेजी, खरं तर भाजप आता मराठ्यांना आरक्षण देणार आहे का? दिलं तर ते कसं? 40 दिवस आपण मराठा समाजाकडून मागितले होते, मनोज जरांगेंनी आपल्याला 40 दिवस दिलेही होते. मात्र या 40 दिवसानंतर देखील कोणताही आरक्षणाबद्दल निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे ही मराठा समाजाची फसवणूक. ही फसवणूक म्हणता येणार नाही. फक्त 40 दिवसामध्ये आरक्षण देतो असं सरकारने सांगितलेलं होतं. पण ज्या पद्धतीचा तुम्ही 40 दिवस का मागितले असा प्रश्न उपस्थित होतो. लागणारा थोडासा वेळ लागतो आहे, पण प्रामाणिकपणे कायद्यानं टिकेल अशा स्वरूपाचं आरक्षण द्यायचं असल्यामुळं ही पुन्हा घाईघाईने कुठल्या तरी पद्धतीने एखादा हाकेजी, मुख्यमंत्र्यांनी 30च दिवस मागितले होते, मराठा समाजाने 40 दिवस दिले. ही मराठा समाजाची फसवणूक आहे. मराठा समाज रोष व्यक्त करतोय आणि सुप्रीम कोर्टात टिकलं पाहिजे. यासाठी थोडासा नीटपणे अभ्यास करण्यासाठी किंवा कायदेशीर बाजू तपासण्यासाठीचा जो वेळ आहे तो थोडासा वेळ त्याला अधिक लागतो आहे. हे खरी वस्तुस्थिती आहे. पण प्रामाणिकपणे या सरकारची आरक्षण देण्याची भूमिका आहे. सदावर्तेजी, शेवटची संधी, आपल्याला काय वाटतं या मुद्द्यावर, काय म्हणायचंय बोला. मला हे म्हणायचं आहे, कोणत्याच राजकीय पुढाऱ्यांनी, कोणत्याही राजकीय पक्षांनी 50% सुद्धा मतदार आहेत, हिंदू आहेत, हिंदू राष्ट्रातले, हिंदू राष्ट्र भारतातले ते रहिवासी आहेत. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, पवार ऐकून घ्या, आकडेवारी कशातून मिळेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आलेल्या 10% आरक्षणात राज्यात मराठा समाजाला सर्वाधिक लाभ मिळाला असून 75% शिक्षणात, तर 85% आर्थिक 85% नोकऱ्यांमध्ये लाभ झालेला. ही आकडेवारी अधिकृत आहे, शासकीय आहे. मी डंक्याची आता तरी पवारांनी माझी माफी मागावी. आणि राजकारण्यांना मला सांगायचं आहे, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, राजकारण्यांनो, आम्ही 50% खुल्या वर्गातले सुद्धा हिंदुस्थानी आहोत. त्या जागांवर अन्याय करू नका. हे मला तुम्हाला वरच्या गोष्टीला तुम्ही जाती न्याय कसं टाकू शकता?
मोदीजींनी तो आर्थिक निकषावरती दिलेला आहे, तर जाती न्याय दिलेला नाही, नाही. म्हणजे तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये काय जात म्हणता, शोधायला मराठा कशाला आहेत की जाता? मराठा नाहीत अहो, का जात ते? तुम्ही सांगा शोधायला कशाला पवार. जाता? शपथ माझं घ्या म्हणणं तुम्ही. असंच आहे. मी आहे जात की जाऊची शोधायला जाऊ शपथ नये. घेतो जो वर्ग त्या जाती- मराठा जात तुम्ही घ्या शोधण्यासाठी नाहीत का नाही. म्हणून. हो नाही, तुम्ही काही कुठूनही जात शोधाल ह्याच्यामध्ये जात त्याच्यामध्ये बरं, असं नाही. माझ्याकडचा वेळ आर्थिक संपलाय. निकषावरती दिलेलं आरक्षण त्याची सदावर्तेजी, ते जाती न्याय होऊ वीरेंद्रजी, शकत नाही. वीरेंद्रजी, माझ्याकडचा वेळ संपलेला आहे. 1 मिनिट मी सदावर्तेंना दिला होता. तुमच्या चौघांची भूमिका ऐकलेली आहे. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.